प्रोबेशनरी डीवायएसपी अरविंद नारायण रायबोले माननीय पालकमंत्री महोदयांना परेड रिपोर्टिंगसाठी परेड पर एक परेड कमांडर, एक सेकेंडरी कमांड, 14 प्लाटून हाजिर है। परेड आपके निरीक्षण के लिए तैयार है। प्रदर्शन आपणास संचलनातून दिसून येते। अतिशय सुंदर अशा स्वरूपात संचलन सुरू झाले आहे। हर शिकार में जोश है, कुछ शिकार गुजरने की। शिक्षक विठ्ठल नवनाथ जाधव अत्यंत हुशारीने तपास कार्य करून गुन्हेगार पकडणारे एक उत्कृष्ट पीएस आहे। प्लॅटून नंबर 2 कोल्हापूर जिल्हा सशस्त्र पोलीस महिला प्लॅटून मानवंदना देतात। प्लॅटून कमांडर आहेत परिवेश पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी त्यांची निवड झालेली आहे। सुपर नंबरी आहेत परी पोलीस उपनिरीक्षक महेश्वरी हनुमंत खरात। प्लॅटून नंबर 3 कोल्हापूर मानवंदना देतात पोलीस उपनिरीक्षक शरद आंदोलन डोंगरे प्लॅटून कमांडर आहेत। 21 वर्षाची प्रदीर्घ सेवा आणि आजपर्यंत उत्कृष्ट कार्याबद्दल 122 रिवॉर्ड त्यांना प्राप्त झालेले आहेत। 10 प्रशस्ती पत्रके मिळालेली आहेत। जिल्हा पोलीस दलाला आवश्यकतेनुसार सक्रिय सहाय्य करणारं हे पथक। सिनियर प्लॅटून कमांडर अरुण बळवंत पाटील यांनी या पथकामध्ये 30 वर्षाची सेवा पूर्ण केलेली आहे। नुकतीच त्यांना या पदावर बढती मिळालेली आहे। याचे सुपर नंबरी आहे पैठण नाईक अमर मधुकर शिंदे। नंबर 12 गणेशोत्सव काळात उत्तम बंदोबस्त करण्याचं काम यांनी यशस्वीरित्या केलं आहे आणि याचे सुपर नंबर अमरभागे अतुल ढाले या विशेष सुरक्षा यंत्रणा VIP साठी त्या सज्ज आहेत। प्लॅटून क्रमांक 6 अग्निशमन दल कमांडर आहेत स्टेशन ऑफिसर दस्तगीर युसुफ मुल्ला। गेल्या 20 वर्षापासून ते कर्तव्य बजावत आहेत। तारावी पार्क व कसबा पावडा या दोन्ही ठिकाणची अग्निशमन दल कंट्रोल रूमची जबाबदारी ते सांभाळत आहेत। याचे सुपर प्लॅटून नंबर 7 फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट कॉलेज मानवंदना देतात। प्लॅटून कमांडर तुषार तानाजी पाटील। अग्निशमन दलाचं विविध प्रशिक्षण याच्यामध्ये दिलं जातं। फायरमन आणि इंडस्ट्रियल सेफ्टी ऑफिसर घडवणं या ग्रुपचे कार्य आहे। याचे प्रशिक्षक आहेत प्रमोद मोरे प्राचार्य। नाईट आर्मी कॅडेट कोर बॉईज प्लॅटून मानवंदना देत आहे। प्लॅटून कमांडर आहेत यश तानाजी पवार। 11वी सायन्सचा विद्यार्थी फेन्सिंग या खेळाचा राज्यस्तरीय खेळाडू देखील आहे। अभ्यास व खेळ याबरोबर विद्यार्थ्यांमध्ये असलेली सामाजिक जबाबदारीची जाणीव आपणास या पथकामधून दिसून येते। त्याचे प्लॅटून कमांडर सानिका एकनाथ मेडिसिन ज्योतिबा यात्रा व्यवस्थापन सुरक्षा CPR मेडिकल कॅम्पला सक्रिय सहकार्य आणि सर्व काश्मीर पूर असेल नेपाळ भूकंप असेल विशाळवाडी असेल अशा अनेक ठिकाणी प्रथम पोहोचणारं हे पथक आहे। कॅप्टन अशोक रोकडे आणि श्री प्रशांत शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणारं हे नाईट आर्मी मानवंदना देत आहेत। प्लॅटून कमांडर आहे सार्जंट प्रांजल श्रीकांत पाटील। इयत्ता 9वी मध्ये शिकणारी ही विद्यार्थिनी बॅडमिंटन या खेळाडूची राज्यस्तरीय खेळाडू आहे। तसेच तिला वक्तृत्वाची देखील आवड आहे। पोलीस मानवंदना देत आहे रोड सेफ्टी पेट्रोल प्लॅटून कमांडर आहे अथर्व सम्राट पवार। जिल्हास्तरीय बेस्ट स्विमर आहे। वाहतूक व्यवस्था आणि रक्षा सुरक्षाचं प्रशिक्षण याच्यामध्ये दिलं जातं। विद्यापीठ हायस्कूलचा हा ट्रूप आहे। वैदिक कांबळे सर यांचे भांडगे इयत्ता 9वी मध्ये शिकत असून अभ्यासात हुशार असून चित्रकलेची देखील आवड आहे। या पथकामध्ये प्रिन्सेस इंदुमती देवी हायस्कूल फॉर गर्ल्स या विद्यार्थिनी सहभागी आहेत। प्रशिक्षक आहेत सौ रुचिरा सुधीर कुमार रुईकर व पल्लवी सौ साधना पोवार। प्लॅटून नंबर 13 भारत स्काउट बॉईज। प्लॅटून कमांडर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश वसंत या पथकात कर्ण महिला आहेत। आणि सिंबल वादन
पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप सुर्वे व पृथ्वीराज निंबाळकर. स्टेला याने 2024 मध्ये 2 खून 2 मिसिंग 1 जबरीखोरी उघडकीस आणलेली आहे. वज्रवाहन मानवंदना देत आहे. एका वेळी अनेक अश्रूधूर रकांनी फायर करून दंगलग्रस्त जमाव बांधवणारे हे वाहन नेतृत्व करत आहेत पोलीस हेड कॉन्स्टेबल गुरुप्रसाद प्रतापराव झांबरे. यासोबत दहशतवाद विरोधी पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय बाळासाहेब मुगदुम गेल्या 10 वर्षापासून ते सेवेत आहेत. याआधी आर्मीमध्ये हवालदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. PSI महेश गोसावी यांच्या नेतृत्वाखाली काम चालतं. तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कुरवडे इन्व्हेस्टिगेशन व्हॅन यंत्रणा याचे चालक आहेत ASI बसप्पा देवाप्पा नूतनावर. तेजू मिनी फायटर चालक आहेत तुषार सुरेश बांदेकर. गल्लीबोळातील आजीविकांसाठी याचा खास उपयोग होतो. अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशी ही रेस्क्यू व्हॅन. अग्निशमन व आणीबाणी सेवा वाहन टर्न टेबल लॅडर 19व्या मजल्यापर्यंत शिडी पोहोचवणारं म्हणजे 53 मीटर उंच शिडी पोहोचवणारं हे वाहन या वाहनाची चालक आहेत श्रीनाथ गणपत साबळे. 24 तास रोजगार घालून मदतीसाठी सदैव तयार असणारं हे वाहन. यानंतर माननीय अशोक रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या व्हाईट आर्मीची वाहने येत आहेत. रेस्क्यू फोर्स, रेस्क्यू व्हॅन, इमर्जन्सी रेस्क्यू व्हॅन आदी वाहनांचा याच्यामध्ये समावेश आहे. देशात आणि देशाबाहेर अनेक ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमध्ये सर्वाधिक आधी जलद गटात पोहोचणारी ही व्हाईट आर्मी कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता सातत्यानं सक्रिय सहकार्य करणारी आणि विविध प्रकारची जीवरक्षक प्रात्यक्षिके उत्कृष्टरित्या माहीत करून घेतलेली ही संघटना व्हाईट आर्मी कॅप्टन अशोक रोकडे यांच्या नेतृत्वाखाली. यानंतर चित्ररथांचं आगमन होत आहे. सर्वात पहिला यांचं मार्गदर्शन व यांची प्रेरणा यासाठी मिळालेली आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण 1958 शाळा असून सर्व 1958 शाळांमध्ये CCTV बसवलेले आहेत. जिल्हा परिषदेमध्ये एकूण 1,44,324 विद्यार्थी शिक्षण घेत 5,065 इतके कॅमेरे या चित्ररथाच्या माध्यमातून आता इथं आपल्याला दिसत आहे. कोल्हापूर जिल्हा विद्या सुरक्षित जिल्हा म्हणून ओळखला जाईल. यानंतर आरोग्य विभाग निक्षय वाहन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन S यांच्या. यानंतर महिला बाल कल्याण लाडकी बहीण याचा चित्ररथ येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 1 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली. आज त्यापैकी चित्ररथावर उपस्थित वडंडे गावच्या रुपाली सावंत यांनी घरगुती खानावळ सुरू करून त्या आज 12 लोकांना जेवणाचे डबे पुरवून त्यातून दरमहा 16,000 उत्पन्न मिळवतात. हणबरवाडी गावच्या माधुरी खोत यांनी याच योजनेच्या पैशातून आपल्या शेतामध्ये कलमी वांगी रोपांची लावणी केली असते. यानंतर ॲग्रिस्टेकचा चित्ररथ येत आहे. शेतकऱ्यांना अधिक समृद्ध आणि सशक्त बनवण्यासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी माहिती संच